जय शिवराय मित्रांनो, शिवराज्याभिषेक सोहळा हा सोहळा इतिहास, संस्कृती आणि सामुदायिक भक्तीला एकत्र आणून स्वराज्य आणि प्रादेशिक अभिमानाचा एक शक्तिशाली उत्सव आहे। या वर्षी हा 352वा सोहळा आपण उत्साहात साजरा करत आहोत। हा साजरा करण्यासाठी येथे आपल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्कृती, परत वेशभूषेतील मावळी, वासुदेव असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल किंवा पोवाडे म्हणणारे मावळी, रणमैदानी खेळ, या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी रायगडावर पाहायला मिळतात। आपले पारंपरिक नृत्य असतील, कला असतील, हे जपणारी जी पिढी आहे किंवा छत्रपती शिवरायांचं शिवभक्त असतील, या ठिकाणी आपल्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू आणि शिवराज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे झाला हे पाहून घेऊ। आज 6 जून 2025 रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे स्मरण करून 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे। दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हजारो लोक एकत्र येतात। 1674 मध्ये याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचे सार्वभौम शासक म्हणून राज्याभिषेक करण्यात आला होता। सकाळच्या जवळपास 8 वाजता आम्ही नाश्ता करून घेतला। ही एक पोह्याची प्लेट 50 रुपयाला भेटली होती। सकाळी 7 वाजल्यापासूनच जवळपास शिवभक्त रायगड किल्ला उतरण्यासाठी निघाले होते। रायगड किल्ल्यावरून खाली उतरायचं असेल तर अशी लाईन लागलेली होती आणि इथून टप्प्याटप्प्याने पायरी मार्गावर सोडलं जात होतं, जेणेकरून खाली चेंगराचेंगरी किंवा काही धोका होवा नाही म्हणून। तर अशा प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि हे नियोजन एकदम उत्तम प्रकारे होतं आणि एकही ॲक्सिडेंट किंवा एखादी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली नव्हती। धन्यवाद त्या मंडळाचं किंवा त्या आयोजकांचं, ज्यांनी हे पूर्ण नियोजन केलं। आणि पोलीस बांधवही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध होते, त्यांच्यामुळं पण खूप मदत झाली। छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं उरलेलं पाणी जे होतं सप्त नद्यांचं, तर या गंगासागर तलावामध्ये टाकलं होतं, म्हणून गंगासागर तलाव असं नाव या तलावाला पडलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा सोहळा केवळ एक स्मरणोत्सव नाही, तर एक सांस्कृतिक उत्सव आहे, जो आजच्या पिढीला स्वराज्य, न्याय आणि सामाजिक कल्याणाच्या आदर्शांशी जोडतो। हा सोहळा शिवाजी महाराजांच्या न्यायपूर्ण शासनाच्या दृष्टांतांची आणि लोकांच्या सन्मानाचे व स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या ध्येयाची एक आठवण करून देतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा सोहळा केवळ एक स्मरणोत्सव नाही, तर तो एक सांस्कृतिक उत्सव आहे, जो आजच्या पिढीला स्वराज्य, न्याय आणि सामाजिक कल्याणाच्या आदर्शांशी जोडतो। हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायपूर्ण शासनाच्या दृष्टांतांची आणि लोकांच्या सन्मानाने व स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या ध्येयाची आठवण करून देतो। पारंपरिक मराठा वेशभूषेत सज्ज झालेले नागरिक लेझी नृत्यात सहभागी होतात। ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक लोकनृत्य केले जाते। शाही घराण्याचे वंशजही राजेशाही पोशाखात राज्याभिषेकाची परंपरा पुढे चालवतात।
शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या प्रमाणावर सामुदायिक उत्सव आहे. अनेक भक्त रायगड किल्ल्यावर पदयात्रा करतात. ही पदयात्रा म्हणजे शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रती असलेली एक श्रद्धा आहे आणि समर्पण आहे. स्थानिक आणि बाहेरचे स्वयंसेवक सामुदायिक भोजनाचे आयोजन करतात, ज्यामुळे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कोणालाही उपाशी जावे लागणार नाही. जय शिवाजी, हर हर महादेव. रायगडावर आपल्याला झुणका भाकर पाहायला मिळते. ही भाकर तांदळाच्या पिठाची असून 100 रुपयाला ताट या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी एकदम रुचकर जेवण भेटते. हर हर महादेव झाली गर्जना झाली रामर. तर अशा तऱ्हेने आपला सोहळा या ठिकाणी संपलाय आणि ब्लॉग आपण इथंच एंड करू. व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. आणि गर्दी पण कमी झाली, त्याच्यामुळं आता आम्ही किल्ला उतरायला निघतोय आणि जवळपास 2 वाजले असतील. थांबून सोडतो. तर ठीक आहे, कमेंटमध्ये कळवा ब्लॉग कसा झाला.